नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेबी कायदा यावर आधारित महत्त्वपूर्ण अशा 20 प्रश्नावर चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बीकॉम, एमकॉम, एमबीए, सीए, सीएस त्याचबरोबर सेटनेट तयारी करणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण यामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रश्नावर चर्चा करणार आहे. सेबी कायदा 1992 वर आधारित महत्त्वपूर्ण एमसीक्यू प्रश्न बघा. पहिला प्रश्न या ठिकाणी, सेबीची स्थापना कधी झाली? ऑप्शन बघा. 1985, 1988, 1992, 1995. मित्रांनो, आताच मी तुम्हाला म्हटलो सेबीचा जो कायदा आहे तो 1992 चा आहे. आपल्याला विचारलंय स्थापना. आपण लगेच या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतो. उत्तर आपण लगेच 1992 क्लिक करू शकतो. पण सेबीचा कायदा 1992 रोजी पारित झालेला आहे. त्याच्या अगोदरच सेबीची स्थापना झालेली आहे. म्हणजे 1988 ला सेबीची स्थापना झाली, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1988 मध्ये सेबीची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न दुसरा, यामध्ये बघा, भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ कायदा म्हणजेच सेबी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? बघा, मागच्या क्वेश्चन मध्ये आपण स्थापना बघितलं आणि आता आपल्याला काय विचारलंय, कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? स्थापना म्हटलं असेल तर ते 1988 आणि कायदा म्हटलं तर 1992. 1992 ला कायदा लागू झालेला आहे. ठीक आहे, सेबी कायदा 1992. पुढे बघा, प्रश्न तिसरा, सेबीचे पूर्ण नाव काय आहे? फुल फॉर्म ऑफ सेबी बघा या ठिकाणी वरच आहे. ठीक आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस अनेक एमसीक्यू प्रश्नामध्ये जे काही ऑप्शन्स असतात ते आपल्याला सर्व समान वाटू लागतात. त्यावेळेस अशा वेळी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे पाठ करून ठेवणं किंवा लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा पुढे बघा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक बी. बघा या ठिकाणी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्या ठिकाणी फक्त एक वर्ड मिसिंग आहे, बाकी सगळं सेम. स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बघा ऑप्शन आपल्याला कसं सेम वाटू लागतात. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे बरोबर ऑप्शन क्रमांक बी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. पुढे बघूयात प्रश्न चौथा, सेबीला वैधानिक दर्जा केव्हा मिळाला? 1988, 1990, 1992 आणि 1995. सेबीला जो वैधानिक म्हणजे कायदेशीर दर्जा, ठीक आहे, थोडक्यात कायद्यामध्ये कधी रूपांतर झालं, वैधानिक दर्जा कधी मिळाला तर 1992 मध्ये त्याला वैधानिक दर्जा मिळाला. सुरुवातीला त्याची स्थापना अवैधानिक संस्था म्हणून स्थापना झाली होती आणि त्यानंतर 1992 ला त्याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे. 1992 हे बरोबर उत्तर आहे. पुढे प्रश्न पाचवा या ठिकाणी, सेबीची स्थापना सुरुवातीला कशा प्रकारे झाली होती? वैधानिक संस्था, खाजगी संस्था, अवैधानिक संस्था आणि सरकारी कंपनी. विद्यार्थी मित्रांनो बघा, असे प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतात. आपण कन्फ्यूज होऊ शकतो. सेबीची स्थापना सुरुवातीला जी झाली होती ती एक अवैधानिक संस्था म्हणून झाली होती. कधी? 1988 ला. 1988 ला ती एक अवैधानिक संस्था म्हणून झाली. त्याच्यानंतर 1992 ला त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं आणि त्यामुळे ती वैधानिक संस्था म्हणून आता ओळखली जाते. ठीक आहे, 1988 ला जेव्हा स्थापना झाली होती त्यावेळेस अवैधानिक संस्था म्हणून त्याची स्थापना झालेली आहे. मग आता संस्था कशी आहे? ती वैधानिक संस्था आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी, सेबीला वैधानिक दर्जा देण्यामागे कोणत्या समितीची शिफारस होती? नरसिंह समिती, पटेल समिती, GS पटेल समिती आणि त्यानंतर रंगराजन समिती. ठीक आहे, हे बघा हे अतिशय व्यवस्थित बघणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी पटेल समिती पण आहे आणि GS पटेल समिती पण आहे. तर सेबीला जे वैधानिक दर्जा देण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं जे मोलाचं योगदान आहे ते कोणाचं आहे? GS पटेल समितीचं आहे. ठीक आहे, या समितीच्या माध्यमातून सेबीला त्या समितीच्या शिफारशीनुसार
सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 प्रश्न बघूयात आपण. सेबी ऍक्ट कोणत्या तारखेला लागू झाला? बघा महत्वाचा प्रश्न. सेबी कायदा कधी लागू झाला? 1 जानेवारी 1992, 30 जानेवारी 1992, 15 ऑगस्ट 1992 आणि 31 मार्च 1992. तर बघा सेबी हा जो काय 1992 आपल्याला माहिती आहे. तारीख जर विचारलं तर त्यावेळेस लक्षात ठेवा 30 जानेवारी 1992 पासून हा कायदा लागू झालेला आहे. ठीक आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी. सेबीचे मुख्यालय कुठे आहे? दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई. बघा सेबीचे जे मुख्यालय आहे ते कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मुंबई या ठिकाणी सेबीची मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न 9 बघा. सेबीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन बघूयात. कर वसुली करणे, गुंतवणूकदारांचे रक्षण करणे, बँकिंग सेवा, विमा सेवा. सेबीचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे तर ते काय आहे? गुंतवणूकदारांचं रक्षण करणं. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 10 यामध्ये सेबी ऍक्ट मध्ये सुधारणा कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? बघा सेबीचा कायदा जो आहे त्याची सुधारणा कधी झालेली आहे? तर ऑप्शन बघूयात 2000, 2010, 2014 आणि 2024. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. सेबीचं जे कायदा आहे त्याची सुधारणा सुरुवातीला 1995 झाली होती सुरुवातीला. ठीक आहे. त्यानंतर 2002 साली परत सुधारणा झाली होती आणि त्याच्यानंतर 2014ला. ठीक आहे. आता ऑप्शन नुसार कोणता ऑप्शन या ठिकाणी आहे? 2014 आहे. म्हणजे लेटेस्ट कोणता आहे? 2014. किंवा समजा ऑप्शन जे आहे त्याप्रमाणे समजा 2014 आपल्याला ऑप्शन मध्ये दिले नसते आणि 2002 दिला असतं तर उत्तर काय असलं असतं? 2002 असलं असतं. लक्षात ठेवा ऑप्शन नुसार आपल्याला जायचं आहे. 1995 सुधारणा झालेला आहे, त्यानंतर 2002 मध्ये सुधारणा झालेली आहे आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये देखील सुधारणा झालेली आहे. आणि त्यानुसार ऑप्शन नुसार आपण गेलं तर 2014 हे बरोबर उत्तर आहे. समजा ऑप्शन मध्ये तिन्ही आहेत. 1995 पण आहे, 2014 पण आहे आणि 2002 पण आहे. अशा वेळी लेटेस्ट जे आहे ठीक आहे जवळचं कोणतं आहे? 2014 हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला कधी सुधारणा झाली असं विचारलं असेल तर 1995. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 11. सेबी मध्ये एकूण किती सदस्य असतात? ऑप्शन 5, 6, 7, 8, 9. बघा विद्यार्थी मित्रांनो सेबी मध्ये एकूण 9 सदस्य असतात. 9 कसे? एक अध्यक्ष असतो आणि इतर 8 सदस्य असतात. असे एकूण मिळून 9 लोकांची ही बॉडी असते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत 2 अधिकारी असतात, आरबीआयच्या मार्फत 1 अधिकारी असतो आणि इतर 5 अधिकारी असतात. अशी एकूण मिळून 9 सदस्यांची ही समिती असते. ठीक आहे. पुढे जाऊयात 12. सेबीचा अध्यक्ष कोण नियुक्त करतो? बघा आरबीआय, संसद, केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती. असं सेबीचा जो अध्यक्ष आहे त्याची निवड किंवा त्याची नियुक्ती जी आहे ते केंद्र सरकारमार्फत होते. ठीक आहे. केंद्र सरकारमार्फत त्याची निवड केली जाते म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पुढे बघूयात प्रश्न 13 या ठिकाणी. सेबीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो? काय विचारलं आपल्याला? सेबीचा जो कायदा आहे त्याचा जो अध्यक्ष असणार आहे त्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती असणार आहे? 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष. तर बघा मित्रांनो सेबीचा अध्यक्षाचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष. ठीक आहे. 5 वर्ष किंवा त्याची वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याचा कार्यकाळ असणार आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत का म्हणलंय? समजा एखादा अधिकारी आहे आणि त्याची निवड समजा वयाच्या 63व्या वर्षी झाली असेल तर तो मॅक्झिमम 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतच त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करेल. जर वयाच्या 58व्या वर्षी एखादा व्यक्ती जर अध्यक्ष झाला असेल तर त्याला मात्र पूर्ण 5 वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कामकाज करायला मिळेल. पण समजा वयाच्या 63व्या वर्षी, वयाच्या 64व्या वर्षी जर त्याची अध्यक्ष म्हणून निवड झाली असेल तर अशा वेळी तो वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून पद स्वीकारू शकतो.
पुढे बघा 14वा प्रश्न. सेबीमध्ये केंद्र सरकारचे किती सदस्य असतात? मी तुम्हाला मगाशी म्हटलं एकूण किती असतात सदस्य, तर 9. एक अध्यक्ष असतं आणि 8 इतर सदस्य असतात, अशी एकूण मिळून 9 लोक असतात. त्यामध्ये केंद्र सरकारचे 2 व्यक्ती असतात. ठीक आहे, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2. 2 व्यक्ती हे केंद्र सरकारमार्फत नियुक्ती केलेल्या असतात. पुढे बघा, सेबीमध्ये रिझर्व्ह बँकेचा किती अधिकारी असतात? ठीक आहे, म्हणजे आरबीआयचे किती अधिकारी असतात? टोटल 9 लोकांची ही संस्था बॉडी, 1 अधिक 8, त्यामुळे 2 केंद्र सरकारचे आणि 1 जो असतो तो कोणाचा असतो? आरबीआयचा अधिकारी असतो. एक व्यक्ती आरबीआयचा असतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए 1. ठीक आहे. पुढे बघा, सेबीमध्ये इतर किती सदस्य असतात? इतर किती? एकूण 5. ठीक आहे, इतर म्हणजे कसं लक्षात ठेवा, टोटल 9, अध्यक्ष 1 आणि इतर 8. या इतर 8 मध्ये 1 आरबीआयचा असतो, 2 केंद्र सरकारचे आणि इतर जे 5 आहेत, इतर किती आहेत? 5. 5, 6, 7, 8 आणि अध्यक्ष 9. अशा इतक्या लोकांची ही संस्था या ठिकाणी कामकाज करते. पुढे बघा, प्रश्न 17वा. सेबीला, ठीक आहे, सेबीला कार्यालय कुठे उघडण्याचा अधिकार आहे? फक्त मुंबईमध्ये, फक्त दिल्लीत, देशभर, आवश्यकतेनुसार आणि परदेशात? तर सेबी ही जी संस्था आहे किंवा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सेबीला ज्या ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार त्या एरियामध्ये किंवा त्या शहरामध्ये सेबी आपलं कार्यालय उघडू शकतो. म्हणजे देशभर आवश्यकतेनुसार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा बघा, सेबीचा मुख्य उद्देश काय आहे? शेअर बाजार नियंत्रित करणे, कर वाढविणे, विमा विकणे, कर्ज देणे. तर बघा मित्रांनो, सेबीचा जो मुख्य उद्देश आहे ते काय आहे? शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणे हे तिचं उद्देश आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 19वा प्रश्न बघा, सेबी ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? खाजगी आहे का? नाही. वैधानिक आहे का? बघूयात आपण. सहकारी आहे का? स्वयंसेवी संस्था आहे का? ऑप्शननुसार आपल्याला जायचं आहे. सेबी ही संस्था आहे ती कशा प्रकारची संस्था आहे किंवा कोणत्या प्रकारची संस्था आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, सेबी ही जी संस्था आहे सुरुवातीला अवैधानिक संस्था म्हणून स्थापना झाली होती. कधी? 1988 ला. त्यानंतर 1992 ला त्याला वैधानिक स्वरूपात त्याची कायद्यामध्ये रूपांतर झालं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? वैधानिक संस्था असं म्हणतो. म्हणजे ही जी संस्था आहे ती संस्था कशी आहे? वैधानिक संस्था आहे. शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघा, सेबीच्या कार्यामध्ये काय समाविष्ट नाही? पुढीलपैकी काय समाविष्ट नाही बघा? गुंतवणूकदारांचं रक्षण, बाजार नियमन, कर गोळा करणे आणि फसवणूक रोखणे. तर बघा, यामध्ये कर गोळा करणे हे सेबीचं काम नाहीये. वरील तिन्ही हे सेबीचे महत्वाचे कामं आहेत. ठीक आहे, तर कर गोळा करणे हे कोणाचं काम आहे? शासनाचं काम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेबी कायदा 1992 वर आधारित 20 महत्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नावर चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखादा प्रश्न चुकीचा वाटला असेल, उत्तर जर मी तुम्हाला चुकीत दिले असतील, तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. आणि आपल्या हा जो यूट्यूब चॅनल आहे माय कॉमर्स लॅब, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि आपलं टेलिग्रामवर माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथेही तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.